दहीपळे सरांचं स्वागत करतो. मी विनंती करेल या ठिकाणी दीपकजी मिनमिने यांना की आपल्या शुभास आपण दहीफळे सरांचं स्वागत या ठिकाणी करावं. दहीफळे सर खरं तर एक चांगले क्रिकेटर आहेत. नेहमी संभाजी पठारांच्या सरांच्या सोबत ते चांगला खेळ करत असतात आणि एक आदर्श शिक्षक आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट खेळाडू जे राहिलेले आहेत. तर दहीफळे सरांचं आम्ही भव्य स्वागत करतोय आणि अंजपच्या स्पर्धेला दरवर्षी ज्यांची आवर्जून उपस्थिती असते, आवर्जून सहकार्य असतं, तर दहीफळे सरांचं आम्ही मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत करतो. सर वॉर्म वेलकम अँड थँक्यू सो मच की आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आणि सुदाम जोगले आणि दीपक मिनमिने यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करतोय. मॅचला सुरुवात. पहिला बॉल संतोष घारे. ओव्हरला सुरुवात झाली आणि ओमकार गावडे जांभिवली संघाचा हा स्टार प्लेयर आणि त्याच्या अगेन्स्ट कळंबोली संघाचा स्टार प्लेयर संतोष घारे. बिग बॅटल या दोन बिग प्लेयर मध्ये. शॉट ओमकार गावडेचा भरपूर लांब लचक षटकार. सिक्सर मारले ओमकार गावडेने. 3 वर्षापूर्वी जांभिवली संघ या मैदानावरती आला होता आणि त्यावेळी गुंडगे टीमच्या विरोधात या टीमची मॅच झाली होती. गुंडगे टीमने रन्स केले होत्या 66 आणि जांभिवली संघाने चेस करत असताना रन केले होत्या 64. 2 धावांची पॅनल्टी जी मिळाली होती त्या पॅनल्टीने जांभिवली संघ 3 वर्षापूर्वी या क्रीडांगणावरती पराभूत झाला होता गुंडगे टीमच्या विरोधात. त्या आठवणी मात्र जागे आहेत आणि दहीपळे सर आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेले आहेत. सर आपलं सहर्ष स्वागत. आणि ओमकार गावडे पुन्हा आलेत, पुन्हा जांभिवली संघ आलाय. या वर्षी सावळेच्या स्पर्धेमध्ये देखील नीरज आणि त्यांच्या टीमने क्वालिफायची मॅच कानोरच्या विरोधात खेळली होती. आता अंजपच्या स्पर्धा गाजवण्यासाठी आलेले आहेत. 3 बॉल 7 धावा कव्हर मध्ये ही रन कंप्लीट केली. 3 बॉल 7 ओमकार गावडे आणि त्याच्या साथीले नीरज गावडे दोनही बेधडक सिक्सर चौकार मारणार आणि ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. कालच्या दिवसाचे 24 तास उलटले, आजच्या दिवसाचे देखील जवळपास 12 ते 15 तास उलटले आणि या क्रीडांगणावरती आगमन होत आहे. अंजप गावाचे सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य देखील राहिलेले आहेत. आदरणीय संजय मिनमिने दादा यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. संजय दादा आपल्याला मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. नीरज गावडेच्या या सिक्सरने संजय दादा मिनमिने यांचं स्वागत करणारा हा षटकार आहे. 3 बॉल रन्स होत्या 7. चौथ्या बॉलवरती सिक्सर 13. वन्स अगेन समोरच्या दिशेने उडवलाय साइड स्क्रीनच्या वरून सहज ठोकलेला षटकार. संजय मिनमिने दादांची ग्रँड एंट्री आणि नीरज गावडेच्या बॅट मधून धमाका. बॅक टू बॅक 2 सिक्सर. रन्स 5 चेंडू मध्ये पोहोचल्या. टोटल धावसंख्येवरती 19 धावा. हरिश्चंद्र जाधव साहेब आणि संजय दादा मिनमिने आता चर्चा करतायत. हरिश्चंद्र शेठ यांनी भरपूर बक्षिसांची खैरात केली. आज रविवार एटीएम बंद असताना देखील जाधव साहेबांनी इतक्या पैशांची लयलूट केली. 5 बॉल 19. नीरजच्या बॅट मधून तिसरा शॉट पण एका टप्प्याने चेंडू उकला आणि गावडे जांभिवली संघाची धावसंख्या एका ओव्हर मध्ये 23. विरुद्ध संघ जय हनुमान कळंबोली. आणि संजय दादा मिनमिने दादा आले ज्यांचं कार्य बेधडक आहे. अंजप मध्ये भरपूर चर्चा आहे संजय मिनमिने दादांच्या नावाची, त्यांच्या कामाची. आणि आता 1 ओव्हर मध्ये रन झाले 23. नरेश मिनमिने दादा यांचं देखील नरेश भाऊ मिनमिने दादा. नरेश दादा आपण स्टेजवरती या. आपलं देखील स्वागत. डीजे शांतारामजी मिनमिने यांचा डीजे वाजतो आणि शांताराम दादा एक गाणं होऊन जाऊ द्या आता. 1 ओव्हर धावसंख्या 23. पहिलाच बॉल ओमकार गावडेच्या बॅट मधून हवाई हल्ला. चेंडू सीमा पार. एका टप्प्याने बेधडक बेधुंदपणे बॅटिंग सुरू आहे जांभिवली टीमची. नीरज गावडे, ओमकार गावडे.
खेळाडू उभे राहिले, स्तब्ध राहिलेत. का बॅटिंग सुरू आहे. प्रत्येक येणारा बॉल सीमा पार. थँक्यू थँक्यू थँक्यू. जांभिवली संघाची बॅटिंग इतकी धुवाधार सुरू आहे की सामाजिक कार्यकर्ते संजय दादा मिनमिने यांचं आगमन झालं आणि संजय दादा बघत राहिलेत की काय बॅटिंग आहे. कारण इथून 9 चेंडू संपलेत आणि 9 मधले जवळपास 7 चेंडू बाउंड्री पलीकडे आहेत. एक डॉट आणि एक सिंगल, दोनच चेंडू बाउंड्रीच्या आत राहिलेत. नाहीतर 7 चेंडू बाउंड्री पार गेलेले आणि टीमची टोटल धावसंख्या आहे 37 धावा. 9 बॉल 37 धावा. पहिलीच बॅटिंग आहे आणि खतरनाक बॉलिंग अटॅक दाखवावा लागेल दर्शन येवलेला. ओमकारचा हा शॉट प्रॉपर आला नाही पण चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालाय. खेळाडू धावतोय, प्रयत्न सुरू आहे, चेंडू अडवलाय. 2 धावांनी टोटल पोहोचेल 39. संतोष गारे पहिल्या ओव्हरमध्ये रन्स दिल्या संतोषने 23. दुसऱ्या ओव्हरमध्ये दर्शन येवले आले. तिथे देखील आता धावांचा ओघ सुरू आहे आणि या सलामीच्या जोडीला फोडण्यात जर का दर्शन येवलेलं यश आलं तर गावडे जांभिवली संघाची धावसंख्या थोडी नियंत्रणाखाली आणता येईल. कारण सध्या वेग पकडलेला आहे या दोन्ही फलंदाजांनी. ओमकारच्या बॅटमधून कडक शॉट, सिक्सर. रामदास मिनमिने जर का रामदास मिनमिने असे शॉट बघत राहिले तर कदाचित मायनर अटॅक येईल. इतके खतरनाक बॅटिंग सुरू आहे. थँक्यू डीजे. आणि या 6 ने टीमची टोटल शॉट ओमकारच्या बॅटमधून लॉंग ऑफला पार करत चेंडू चालला सीमा पार. टाळून जाऊ द्या बॅटिंग साठी. खतरनाक बॅटिंग अटॅक. आणि आता येस थँक्यू डीजे. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचतीये तरी मात्र धावा फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या 23 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये रन्स आल्यात 28. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 51 धावा. टाळा होऊन जाऊ द्या. आफ्टर 2 ओव्हर 50 कंप्लीट. 2 ओव्हर 51. अजून 3 ओव्हर बाकी आहेत. हायएस्ट टोटल. आणि या बॅटिंगसाठी रामदासजी मिनमिने साहेब मी म्हटलं की अशी बॅटिंग बघले की पारितोषिक नक्की येईल आणि आलेलं आहे पारितोषिक. 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे ओमकार गावडेच्या या बॅटिंगसाठी. ओव्हरला सुरुवात आणि आणखीन एक धमाका सीमा पार सिक्सर. 57 धावा.
कोलंबूच्या बॉलरने आता जर का विकेट कमावली तर त्या विकेटसाठी संजय दादा मिनमिने यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रामदास मिनमिने यांच्याकडून ओमकारच्या बॅटिंगसाठी 200 आलेले आहेत आणि या सिक्सरने धावसंख्या पोहोचलेली आहे 57 धावा. चांगला बॉल टाकलाय तो मात्र ज्ञानेश्वर इलमने. या अशा गोलंदाजीची गरज आहे. ज्ञानेश्वर ती करामत करू शकतो, भरपूर कॉन्फिडन्स आहे आणि नीरज गावडेला इथून जर का आउट केलं तर संजय दादा मिनमिने यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे त्या विकेटसाठी. वाह, सुंदर गोलंदाजी, कमबॅक करणारे हे षटक. जांभिवली संघाच्या धुमादार फलंदाजीला 2 चेंडूवरती ही शांतता मैदानाच्या आतमध्ये आणली ती ज्ञानेश्वरच्या गोलंदाजीने. 3 बॉल आणि 57 धावा. तुफानी हल्ला, त्यानंतर 2 डॉट बॉल. चौथा बॉल हाफ ट्रॅकर, बॅटची कडा आणि विकेट. 200 रुपयाचा मानकटाला ज्ञानेश्वर हिलम. पण ही विकेट महत्वाची होती कारण धावसंख्या थांबवणं गरजेचं होतं. जांभिवली टीम 57 पहिला होते फिल्डरचे, पण चेंडू झालाय सीमा पार. टीमची टोटल 61 धावा. मैदानाच्या आतमध्ये स्थित आहे. नीरज गावडे आउट झालेले आहे आणि नवीन बॅटर रोशन गावडे त्याच्या साथीला. 3 ओव्हर 61 धावा. 4थ्या ओव्हरला शुभारंभ होतोय. पहिलाच बॉल, ओमकारचा शॉट लॉंग ऑनच्या वरून समोरच्या दिशेने मात्र सिक्सर मारलाय. काय प्रॉपर कनेक्शन बघा, टायमिंग किती चांगलं आहे. आलेला चेंडू सीमा पार जातोय. वन मोर इट हेलिकॉप्टर. 2 बॉल 2 सिक्सर. आणखी 4 मारले तर रुपेश मिनमिने यांच्याकडून 4000 आणि टीमची टोटल
73. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. 11 बॉल नॉट आउट, 47 धावा संख्येवरती खेळतो ओमकार गावडे आणि 50 साठी फक्त 3 धावांची गरज. समोर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ कडे चेंडू. योगेश होता त्या ठिकाणी. 1 रन, 12 बॉल 48 नॉट आउट आणि टीमची टोटल आहे 74 धावा. जर 50 कंप्लीट केली ओमकार गावडेने तर संजयजी मिनमिने यांच्याकडून आणखी 200 रुपयाचा कॅश प्राइज. जांभिवली संघाची टोटल 74. फुल टॉस रोशनने खेचलाय. थर्ड मॅनला षटकार. अफलातून चौफेर फटकेबाजी. इतके षटकार मारलेत की प्रेक्षक देखील सरप्राईज झालेत आणि इथून सुभाष सर आपण या आणि या ओव्हर मधले चेंडू यस तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. हा चौथा चेंडू होता, त्याच्यावरती डिसिजन पेंडिंग आहे. षटकार तर नक्की आहे. 80 धावा ऑन बोर्ड आलेले आहेत आणि चौथ्या बॉलचा डिसिजन पेंडिंग आहे. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल. 81 धावा झाल्या. 3 बॉल आणि आता फ्री हिट. 3 बॉल 81 आणि फ्री हिट. 100 पार स्कोर या वर्षीच्या सीझन मध्ये पाहिलेला नाही, पण कदाचित 100 पार स्कोर येईल का याची आता उत्सुकता आहे. फुल टॉस फ्री हिटचा बॉल. स्क्वेअर लेग पंचांना देखील इथून खाली झुकायला भाग पडला आणि रोशन गावडे धावलाय. 2 धावा कंप्लीट. 4 बॉल 83. 4 बॉल 83. खाली बसा सर्वांनी. ग्राउंड मध्ये फलंदाजीचं वादळ आलं आणि दुसरं एक वादळ आलं होतं, तेही निघून गेलं. 4 बॉल 83 धावा. चौथं षटक सध्या सुरू आहे आणि गोलंदाजीवरती येतो मात्र युवराज. ओमकार गावडेला 50 साठी 2 धावांची गरज आहे. युवराजच्या अगेन रोशन गावडे खोलात होता हा चेंडू.
बॅट ग्राउंड झाली, चेंडू निघून गेला, डॉट बॉल आला आणि इथून 83 ही धाव संख्या. 5 चेंडू आणि 83 रन. राधाकृष्ण क्रिकेट संघ जांभिवली आणि या टीमची टोटल आहे 83. युवराजचा हा लास्ट बॉल आहे. फुल टॉस पंचांनी नो बॉल दिलाय आणि इथून चेंडू हातात येईल तोपर्यंत रन्स मिळतील. 9+2 धावा. (9+2) धावा. टीमची टोटल 86. 86. एकच बॉल आता या ओव्हरचा बाकी आहे. 2 बॉल अगोदी वेस्ट फेकलेत गोलंदाज युवराजने. 86. चेतन थोरवे दादा यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी विनंती करेल ज्याने आम्हाला उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक कूलर दिलेलं आहे ते चेतनजी थोरवे दादा यांचं आगमन झालेलं आहे. चेतन दादा आपण या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. केतन थोरवे दादा यांचं आगमन झालेलं आहे ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर दिलेला आहे आणि फ्री हिट. 86. 86 धावा. एक बॉल ओव्हर नंबर 4 चा. रोशनच्या बॅट वरती चेंडू, भरपूर ताकद, परत चटकार. 7 धावा. 93 धावा. 93 ऑन बोर्ड. त्र्याण्णव धावा हायएस्ट टोटल या ग्राउंड वरची. नो बॉल. फ्री हिट. रोशन गावड्याचा हा हल्ला फ्री हिटचा बॉल होता. रोशन इथून रन आउट. 4 ओव्हर कंप्लीट. टीमची टोटल 93 धावा आणि फलंदाज रोशन गावडे परतलाय. 2 धावा पाहिजेत ओमकार गावडेला. संजय मिनमिने साहेब ती नोट काढून येत की कधी जांभिवली संघाचा ओमकार ती 50 करेल. आता ओमकार स्ट्राईक वरती येईल आणि येणाऱ्या एका ओव्हर मध्ये अजून किती धावा उभारेल गावडे जांभिवली हा संघ. 4 ओव्हर 93. लॉंग ऑफच्या वरून आणि टाळ होऊन जाऊ द्या. अर्धशतक कंप्लीट केलेलं आहे. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारताना ओमकार गावडे 13 बॉल आणि 54 धावसंख्येवरती नॉट आउट. एकदा डगआउट मध्ये उभे राहून आपण टाळ्यांचा कडकडाट करा. कॅमेरामॅन डगआउट देखील कव्हर करा. आपण जिथे ओमकार गावड्याच्या 50चं इथे मात्र संपूर्ण डगआउट या खेळीला दाद देत असताना तुम्ही ऑन स्क्रीन ऑन कॅमेरा बघू शकाल. हे सर्व खेळाडू ओमकार गावड्याची इथून 50 कंप्लीट. फलंदाजीचा तुफान आणि धावसंख्या 19. धावसंख्या 99. ओमकारच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. संतोष गारे चेंडू पर्यंत बॉल अडवला, फेक केली. एक रन आणि 100 धावा. टाळ होऊन जाऊ द्या. 100 धावा केल्यात. खरं तर कळंबोली संघ देखील या फलंदाजीचं कौतुक करत असताना दशरथ देशमुख सर आणि टीम कळंबोली 100 धावा कंप्लीट.
4 बॉल बाकी. केटीसी लाईव्ह इव्हेंट या चॅनलवरती ही लाईव्ह स्पर्धा. आणि बॅट ब्रश मागे खेळाडू फर्स्ट स्लिपने चेंडू अडवलाय. 101 रन. 101 रन. अजूनही 3 बॉल इथून बाकी आहेत. ओमकार गावडेच्या फलंदाजीने मात्र 50 त्याने कंप्लीट केली. 55 धावसंख्येवरती नॉट आउट तो बॅटिंग करतोय. नीरज गावडेने धावा केल्या होत्या 22. रोशन गावडेने धावा केल्या होत्या 20. आणि ओमकारच्या 55 धावसंख्येच्या इनिंगने विशाल स्कोर ओपन स्कोर कार्ड वरती इथून बघू शकाल. व्हाईट बॉलची फेक. 102 धावा. 102 धावा. 3 बॉलचा स्पेल अजूनही बाकी आहे. भरपूर मोठी धावसंख्या. 100 पार. खरं तर युट्यूब वरती बऱ्याचदा बघितलं 100 पार धावा जाताना, पण थेट लाईव्ह आता 102 धावा आहेत. ओमकारच्या बॅटमधून आणखीन एक बिग हिट फ्रॉम बिग मॅन. आणखीन एक सिक्सर. धावसंख्या 108. बॉल बाकी आहेत 2. अंतराम. धावसंख्या वैयक्तिक 61. ओमकार. आणखीन एक षटकार. कमाल धमाल फलंदाजीचा हा आणखीन एक ओमकारचा ब्लास्ट. एकशे 14 धावा. शेवटचा बॉल आणि आउट. टाळा होऊन जाऊ द्या ओमकार साठी. जबरदस्त इनिंग त्याने पेश केले आणि 5 ओव्हर मध्ये राधाकृष्ण क्रिकेट संघ गावडे जांभिवलीने स्कोर उभारला 114.